नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत अहिरे दीपस्तंभ मनोबलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे. आपण रोजच्या रोज वेगवेगळ्या विषयांवर या ठिकाणी आपल्या मनोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तर आजचा विषय जो आहे तो जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजेच भौगोलिक माहिती प्रणालीबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आणि भौगोलिक माहिती प्रणाली या टॉपिकवर लेक्चर घेण्यामागचं कारण असं आहे, कारण की गट ब परीक्षेमध्ये या ठिकाणी गट ब ची मुख्य परीक्षा जी येणारी आहे, तर त्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग नावाचा जो टॉपिक आहे त्याच्यासाठी किंवा आपला कम्प्युटरवाला जो भाग आहे, तर संगणकवाला भाग त्याच्यासाठी अतिशय महत्वाचा हा टॉपिक असू शकतो. त्याच्यामध्ये नक्की जीआयएसचं महत्व काय आहे, पर्यावरणीय दृष्ट्या काय महत्व आहे, त्याच्यानंतर शहरी नियोजनामध्ये काय महत्व आहे, आपत्ती व्यवस्थापनामध्ये काय महत्व आहे, आणि तसंच या ठिकाणी काही जे महत्वाचे कंपोनंट्स आहेत, मग त्याच्यामध्ये डाटा, त्याच्यानंतर सॉफ्टवेअर, हार्डवेअर, त्याच्यानंतर मेथड्स असतील, मग ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण माहिती घेणार आहोत. म्हणजेच आपण पहिले सुरुवातीला समजून घ्यायला पाहिजे की नक्की भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे काय आहे. तर भौगोलिक माहिती प्रणाली आता याच्यावर कोणकोणत्या पेपरला आपल्याला युपीएससी ला देखील कोणत्या पेपरला फायदा होऊ शकतो, किंवा आता जे बदलतं स्वरूप आहे, राज्यसेवेचं जे बदलतं स्वरूप आहे त्याच्यामध्ये देखील आता डिस्क्रिप्टिव्हच्या वेळेस आपल्याला नक्कीच या ठिकाणी जीआयएस वर कुठे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर जीएस पेपर 1 आणि जीएस पेपर 1 मध्ये ह्युमन जिओग्राफी म्हणजे मानवी भूगोल तिथे, त्याच्यानंतर जीएस पेपर 2 याच्यामध्ये सरकारी धोरण आणि हस्तक्षेप किंवा ई गव्हर्नन्स, नंतर जीएस पेपर 3 मध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणजे वाढ आणि विकास, आणि आयटी अँड कम्प्युटर याच्यावर या ठिकाणी आपल्याला जीएस पेपर 3, 2 आणि 1 याच्यामध्ये जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम याचा नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि मित्रांनो, याच्यावर कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा डिस्क्रिप्टिव्ह मध्ये कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो हे देखील आपण या लेक्चर मध्ये बघणार आहोत. तर नक्की भौगोलिक माहिती प्रणाली जीआयएस म्हणजे काय आहे. तर भौगोलिक माहिती प्रणाली एक संगणकवर आधारित एक साधन आहे आणि जे वापरकर्त्यांना भौगोलिक किंवा स्थानिक डेटा कॅप्चर, संग्रहित, हाताळणी करण्यास मदत होते आणि विशेषतः विश्लेषण, व्यवस्थापन आणि दृश्यमान करण्यास देखील अनुमती देत असते. तर हे भौगोलिक दृष्ट्या संदर्भित माहितीवरील प्रक्रिया करण्यासाठी हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि डेटा एकत्रित करत असतं, म्हणजे जीआयएस. ओके. त्यानंतर महत्वाचं म्हणजे व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स ऑफ जीआयएस. मग याच्यामध्ये बघा, शहरी नियोजन. शहरी नियोजन मग नक्की शहरी नियोजन कसं. ओके. तर शहरी नियोजनामध्ये जर बघितलं तर आपण तिथले रस्ते असतील, तिथली सांडपाण्याची व्यवस्था असेल. ओके. त्याच्यानंतर म्हणजे आपण जी नॉन ऍग्रिकल्चर लँड आहे. ओके. मग त्याच्यामध्ये बघा काय काय आपल्याला मदत होऊ शकते की कार्यक्षम शाश्वत विकास सुलभ करण्यासाठी शहरी नियोजनामध्ये जीआयएस जो आहे याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असतो. म्हणजेच या ठिकाणी निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मनोरंजनात्मक क्षेत्रांमध्ये क्षेत्र ओळखून आणि त्याचे वर्गीकरण करून भूवापर मॅपिंग मध्ये मदत करते. आणि विशेषतः हे लोकसंख्या शास्त्रीय ट्रेंड, भूप्रदेश, विद्यमान उपयुक्तांचे विश्लेषण करून पायाभूत सुविधांच्या विकासाला समर्थन देते. त्यामुळे रस्ते, सार्वजनिक वाहतूक, सांडपाणी व्यवस्था आणि इतर शहरी सुविधांचे इष्टतम स्थान निश्चित करणं शक्य होतं. म्हणजे या ठिकाणी शहरी नियोजनामध्ये या जीआयएसचं महत्व. त्यानंतर पर्यावरण व्यवस्थापन. आता पर्यावरणीय व्यवस्थापनाबद्दल जर बोलायचं झालं तर आता बघा, पर्यावरणीय व्यवस्थापनामध्ये खूप सारा फॉरेस्ट कव्हर एरिया आहे किंवा ट्री कव्हर एरिया आहे, आणि ह्या भागामध्ये जर बघितलं कधी कधी वृक्षतोडीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये होताना दिसतंय. आणि वृक्षतोडीचं प्रमाण नक्की कोणत्या एरियामध्ये होत आहे त्याच्यासाठी सुद्धा जीआयएस आपल्याला मदत करत असतं. आणि शिफ्टिंग फार्मिंगमुळे कुठे नुकसान होतंय असे खूप मॅपिंगच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी जीआयएस मदत करत असतं. आणि विशेषतः नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन म्हणजे जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत यांचं कन्झर्वेशन आणि पर्यावरण व्यवस्थापनात जीआयएस महत्वाची भूमिका बजावत असतं. आणि उपग्रह प्रतिमा वापरून कालांतराने वनक्षेत्रात बदल शोधून जंगल तोडीचे निरीक्षण करण्यासाठी देखील याचा आपण वापर करत असतो. आणि मित्रांनो, जीआयएस प्रदूषणाचा मागोवा घेण्यास देखील मदत करत असते.
आणि जसे की हवा, पाणी, माती, प्रदूषकांचे स्रोत आणि त्याचा प्रसार ओळखण्यासाठी देखील आपल्याला जीआयएस मदत करत असतं. शिवाय स्थलांतर मार्ग, मानवी अतिक्रमण, जैवविविधतेच्या नमुन्याचे मॅपिंग करून वन्यजीव अधिवासांचे व्यवस्थापनास समर्थन देते. अधिवास म्हणजे काय? हॅबिटॅट निवास क्षेत्र, त्यांचं देखील या ठिकाणी व्यवस्थापनास समर्थन देत असतं. त्यानंतर पुढील म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. आता आपण डिझास्टर मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर कुठे कुठे पूर समस्या उद्भवते, तेव्हा देखील या ठिकाणी आपण जास्तीत जास्त लोकांचे प्राण कसे वाचवता येतील याच्यासाठी जेव्हा आपण प्रयत्न करत असतो, म्हणजे त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व टप्प्यांमध्ये म्हणजेच प्रतिबंध आणि तयारी, प्रतिसाद व पुनर्प्राप्तीमध्ये जीआयएस एक महत्वाचं साधन आपल्याला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, उंची आणि जलविज्ञान विषयक डेटाचे विश्लेषण करून पूर प्रवण क्षेत्र ओळखण्यासाठी पूर मॅपिंग मध्ये याचा वापर केला जात असतो. त्यानंतर भूकंपाच्या जोखीम मूल्यांकनासाठी जीआयएस फॉल्ट लाईन मॅप करते आणि असुरक्षित संरचना आणि लोकसंख्या ओळखते. ओके. त्यानंतर आपत्ती दरम्यान जीआयएस मदत आणि प्रतिसाद कार्यांना मदत करत असते, स्थलांतर मार्गांचे नियोजन करते, आश्रयस्थाने शोधते आणि बचाव प्रयत्नांचे समन्वय सुद्धा साधत असते. ओके. त्यानंतर शेती. आता शेतीमध्ये जर बघितलं आपण, बघा शेतीच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर महत्वाचं काय की कृषी क्षेत्रामध्ये जीआयएस डेटा चलित निर्णय प्रक्रियेद्वारे उत्पादकता आणि शाश्वतता वाढवणे, हे पिकांचे आरोग्य, मातीची परिस्थिती, सिंचनाच्या गरजांबद्दल अंतर्दृष्टी देऊन अचूक शेती करण्यास सक्षम करते. आणि जीआयएस वापरून माती विश्लेषण, आलं लक्षात. त्यानंतर माती विश्लेषण झालं, त्याच्यानंतर मातीची सुपीकता, मातीचा पीएच पातळी, नंतर आर्द्रता निश्चित करण्यास मदत करते. नंतर कीटकांच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण करण्यासाठी जीआयएसचा वापर केला जातो, ज्यामुळे वेळेवर आणि लक्षित कीटकनाशकांचा वापर करणे शक्य होत असतं. म्हणजे एकीकडे शहरी नियोजन, एकीकडे पर्यावरण, एकीकडे आपत्ती व्यवस्थापन आणि एकीकडे शेती, या सगळ्या गोष्टींना म्हणजे जे जोडण्याचं काम केलेलं आहे, आलं लक्षात, ते जीआयएस मुळे शक्य झालेलं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, आता अवकाश संशोधन, आणि याच्यामध्ये जर बघितलं अंतराळ संशोधनासाठी विशेषतः अंतराळ मोहिमांचे नियोजन, अंमलबजावणी या ठिकाणी जीआयएस हा अविभाज्य भाग आहे. त्यानंतर चंद्र आणि मंगळ सारख्या खगोलीय पिंडांचे तपशीलवार नकाशे तयार करून ग्रहांच्या मॅपिंग मध्ये मदत करते, जे वैज्ञानिक विश्लेषण, नेव्हिगेशन साठी आवश्यक आहेत. ओके. त्यानंतर संशोधकांना सुरक्षित आणि वैज्ञानिक दृष्ट्या मौल्यवान लँडिंग साइट्स निवडण्यास मदत करून जीआयएस मिशन प्लॅनिंग मध्ये देखील योगदान देत असतं. त्यानंतर रिमोट सेन्सिंग सह एकत्रित केल्यावर जीआयएस पृथ्वी आणि परग्रही भूभागांचा अभ्यास वाढवतं. ओके. म्हणजे जीआयएसचं महत्व या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर भारतात जीआयएस ची संबंधित सरकारी उपक्रम कोणते आहेत? अतिशय आयएमपी भाग आहे, याच्यावर प्रश्न तयार होऊ शकतो. मग त्याच्यामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय भूस्थानिक धोरण, मग याच्यामध्ये एनजीपी 2022, आणि याच्यामध्ये नक्की काय म्हटलेले, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रात भूस्थानिक डेटाच्या वापराला प्रोत्साहन देऊन भारताला भूस्थानिक क्षेत्रात जागतिक नेता म्हणून स्थान देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, भूस्थानिक पायाभूत सुविधा, भूस्थानिक कौशल्य आणि ज्ञान, मानके आणि भूस्थानिक व्यवसाय विकसित करणे हे त्याचं प्रमुख ध्येय आपल्याला पाहायला मिळतं. ओके. त्यानंतर मित्रांनो, स्वामित्व योजना, आलं लक्षात, हे देखील महत्वाचं आहे. स्वामित्व योजना ग्रामीण भागात जीआयएस आणि ड्रोनवर आधारित मॅपिंग वापरून मालमत्ता कार्ड प्रदान करणे, जमिनीच्या नोंदींचे डिजिटलायझेशन करणे. आता जमिनीच्या नोंदींचं डिजिटलायझेशन करणं याच्यामुळे खूप शक्य झालेलं आहे. आणि अजून तुम्हाला सांगायचं झालं की ह्या टेक्नॉलॉजीमुळे, आता पहिले बघा आपण या ठिकाणी शेतकरी काय करायचा की 7/12 उतारा जो आहे, 7/12 उतार्यावर आपण प्रत्येक वर्षी रब्बी हंगाम असेल, खरीप हंगाम असेल, त्याच्यावर पीक नोंदी जेव्हा लावायला जायचं तर तलाट्याकडे जाण्याची आता आवश्यकता नाहीये. तर आपण या ठिकाणी जर बघितलं
जीपीएस सिस्टीमद्वारे आपण तिथं फोटो काढतो आणि या सातबाऱ्यावर हे पिकाची नोंदी हे टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालेलं आहे. तसंच या ठिकाणी जमिनीच्या नोंदींचे डिजिटलायझेशन करणे हे कोणामुळे जीआयएस मुळे शक्य झालेलं आहे. आणि मालमत्तेचे वाद सोडवणे, आर्थिक समावेशन वाढवणे आणि या ठिकाणी जर बघितलं ग्रामीण नियोजनाला पाठिंबा देणे हे त्याचं मूळ उद्दिष्ट आहे. मग तुम्हाला विचारलं जाईल त्याचं मूळ उद्दिष्ट काय आहे. त्याच्यानंतर अचूक जमिनींचे मॅपिंग करण्यासाठी सतत कार्यरत संदर्भ केंद्र आणि ड्रोन सर्वेक्षणाचा देखील वापर करते. ओके. त्यानंतर मित्रांनो पुढे आपण लक्षात घ्या की भुवन म्हणजे काय आहे. ओके. भुवन. आता भुवन वेब पोर्टल संपूर्ण देशाचा समावेश असलेल्या उपग्रह प्रतिमा आणि भूस्थानिक डेटासाठी विस्तृत व्यापक प्रवेश प्रदान करते आणि याच्यामध्ये हे अशा अनुप्रयोगांना समर्थन देते जे तपशीलवार भूस्थानिक विश्लेषण आणि मॅपिंग वैशिष्ट्ये प्रदान करतात, ज्यामुळे विकास नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, इन्व्हेंटरी व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन इत्यादी सुविधांना उपलब्ध होतात. ओके. त्यानंतर सारथी काय आहे तर सारथी देखील एक वेब आधारित वेब जीआयएस प्लॅटफॉर्म आहे आणि स्थानिक साधने आणि डेटा व्हिज्युअलायझेशन प्रदान करण्यासाठी विकसित केलेले आहे. नंतर ग्राममंच चित्र हे पंचायती राज मंत्रालयाने विकसित केलेले आहे. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल ग्राममंच चित्र कोणी या ठिकाणी विकसित केलेलं आहे तर पंचायती राज मंत्रालयाने विकसित केलेलं आहे आणि एक जीआयएस आधारित प्लॅटफॉर्म आहे जे पंचायती राज संस्थांना पीआरआय स्थानिक नियोजन क्षमतांसह सक्षम करण्यासाठी आहे. ओके. त्यानंतर भारताचा भूस्थानिक ऊर्जा नकाशा. ओके. आता 2021 मध्ये नीती आयोगाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे कोणती इस्रोच्या सहकार्याने लॉन्च केला होता. कोणता भारताचा भूस्थानिक ऊर्जा नकाशा कोणी लॉन्च केला होता 2021 मध्ये नीती आयोगाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या सहकार्याने लॉन्च केला होता. हे देशाच्या ऊर्जा आणि संसाधनात आणि पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन जीआयएस व्हिज्युअलायझेशन प्रदान करते. त्यानंतर ऊर्जा क्षेत्राचे नियोजन सुलभ करणे, आता धोरण निर्मिती वाढवणे आणि कार्यक्षमता वाढवणे हे त्याचं मूळ उद्दिष्ट आहे. ओके. कोणाचं तर भारताचा भूस्थानिक ऊर्जा नकाशाचं. ओके. त्यानंतर पुढे जाऊया की याच्यावर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो. ओके. याच्यामध्ये प्रश्न असा विचारला जाईल अंतराळ तंत्रज्ञानाच्या संदर्भात अलीकडेच बातम्यांमध्ये असलेले भुवन म्हणजे काय आहे. आता या ठिकाणी जर बघितलं हा प्रश्न ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारला गेला होता तर भारतात दूरस्थ शिक्षणाला चालना देण्यासाठी इस्रोने प्रक्षेपित केलेला एक लघु उपग्रह हा पर्याय आहे का. दुसरा चांद्रयान 2 साठी पुढील मून इम्पॅक्ट मोबदला दिलेले नाव हे उत्तर आहे का. नंतर भारताच्या 3D इमेजिंग क्षमतांसह इस्रोचा एक जिओ पोर्टल आहे का. त्याच्यानंतर भारताने विकसित केलेला एक अंतराळ दुर्बीण आहे का. तर मित्रांनो याचं उत्तर येतं या ठिकाणी भारताच्या 3D इमेजिंग क्षमतांसह इस्रोचा एक जिओ पोर्टल आहे. ओके. त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह मध्ये कसा प्रश्न विचारला जाऊ शकतोय की हा प्रश्न 2016 युपीएससी मध्ये विचारला गेलेला आहे आणि तो ऑब्जेक्टिव्ह मधला जो प्रश्न आहे तर युपीएससी मध्ये 2010 मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके. तर आता राज्यसेवेचं जे बदलतं स्वरूप आहे त्यानुसार आपण आता विचार केला पाहिजे याच्यावर आपल्याला कसा क्वेश्चन येऊ शकतो. तर अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या कामगिरीशी चर्चा करा आणि या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात कशी मदत झालेली आहे. ओके. मग त्याच्यासाठी आपण असे महत्वाचे भूगोल व्यतिरिक्त आणि पर्यावरण व्यतिरिक्त असे पण काही टॉपिक जे आहेत याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे. म्हणून आज आपण जीआयएस वर या ठिकाणी आजचं लेक्चर तयार केलं होतं. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. अजून तुम्ही याच्याबद्दल अधिक माहिती मिळवा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावर जर प्रश्न विचारला गेला तर उत्तर देण्यास आपण तयार असलं पाहिजे. तर मित्रांनो असेच विविध महत्वाचे टॉपिक तुम्हाला दीपस्तंभ मनोबलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी आणण्याचा प्रयत्न करेल. तर मी इथंच थांबतो. धन्यवाद मित्रांनो.